नागाव येथे कोल्हासदृश्य प्राण्याच्या हल्ल्यात 6 बकऱ्या ठार झाल्या. नागाव ता हातकळंगले येथे मंगळवारी सायंकाळी कोल्हासदृश्य वन्य प्राण्याच्या हल्ल्यात 6 बकऱ्या ठार झाल्याची घटना घडली आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की अनिल पुजारी, सुनील पुजारी, सदाशिव रानगे, महादेव रानगे या सर्वांच्या सुमारे 300 बकऱ्यांचा कळप खतासाठी नागाव येथील शिराळे मळ्यातील सुनील शिराळे यांच्या शेतात गेल्या आठवडाभरापासून बसला होता. मंगळवारी सायंकाळी कोल्हासदृश्य वन्य प्राण्यांनी जाळीत बसलेल्या 6 कोकरांवरती हल्ला केला आहे. या हल्ल्यात अनिल महिपती पुजारी यांच्या 6 बकऱ्या ठार झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये अनिल महिपती पुजारी यांचे सुमारे 40,000चे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती शिवाजी सदाशिव रानगे यांनी यशवंत क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांना दिली. त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती वनपाल कुलदीप कांबळे यांना कळविली. त्यानंतर रात्री वनरक्षक प्रदीप जोशी यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. दरम्यान बुधवारी सकाळी वनपाल कुलदीप कांबळे व वनरक्षक प्रदीप जोशी यांनी घटनास्थळी पंचनामा केला. त्यानंतर पशुधन विकास अधिकारी प्रवीण नाईक यांनी सदर बकऱ्यांचे शवविच्छेदन केले. यावेळी यशवंत क्रांती सेनेचे पदाधिकारी व नागावमधील धनगर बांधव उपस्थित होते. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. महान कार्य न्यूजसाठी विद्याधर कांबळे, नागाव.